डोंबिवलीतील भाजप शिवसेना राडा प्रकरणी आता एक महत्त्वाची बातमी। शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे। वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं। प्रकृती खालावल्याने दोघं कळवा रुग्णालयामध्ये दाखल होते। पोलिसांनी केलेल्या कारवाई ही निंदनीय असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। शिवसेना आमदार राजेश मोरेंकडून कारवाईचा निषेध करण्यात आलाय। पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल शिवसेनेनं विचारलाय। डोंबिवली रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे। हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले। म्हटलं रात्री 11 वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काल डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोप केले गेले आणि आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे। पोलिसांनी केलेली ही कारवाई निंदनीय असल्याचं शिवसेनेनं म्हटलेलं आहे। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील हे देखील या संपूर्ण राड्यामध्ये जखमी झालेले होते। त्यांच्यावरही रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। आता त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतल्याचं कळतंय। त्यानंतर आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पोलिसांची ही कारवाई निंदनीय असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे आणि पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवालही त्यांनी विचारलाय। आणि या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, काल शिवसेना आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये डोंबिवलीमध्ये राडा झालेला होता। दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केलेले होते। आता डोंबिवली रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आमदार राजेश मोरे यांनी कारवाईचा निषेध केलेला आहे। कालच त्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केलेली होती। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे जाणार आहोत। ओम, डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना आक्रमक झालेली, आमने सामने आलेले होते। आता शिवसेनेच्या उमेदवाराला ताब्यात घेतलंय। शिवसेनेनं याचा निषेध केलाय। प्राची, खरं तर शिवसेना भाजपमध्ये वाद होणार हे निश्चित होतं आणि त्याचीच कुठेतरी परिणिती या भाजप शिवसेनेतल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पाहायला मिळते। डोंबिवलीतल्या प्रभाग क्रमांक 29 मधील या जागेवरून हा जो काही वाद होता त्याची कुठेतरी प्रचिती आता या वादामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदर या प्रभागामध्ये भाजपकडनं पैसे वाटप केले जात आहेत अशा प्रकारचा आरोप शिवसेना उमेदवाराकडनं करण्यात आला आणि या सगळ्या वादामध्ये मारहाण देखील झाली, हाणामाऱ्या झाला आणि यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातले एकूण 5 कार्यकर्ते हे गंभीर जखमी झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडनं सुद्धा कारवाई करण्यात आली असून संबंधित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय। ज्या उमेदवार आहेत खरं तर शिवसेनेच्या रंजना पाटील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले की कुठेतरी पोलीस जे ते दबावाखाली काम करतात, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असताना सुद्धा ज्या पद्धतीनं दडपशाही केली जाते याचा आम्ही निषेध करतोय असं देखील शिवसेनेकडनं म्हणण्यात आलंय। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत अखेर डोंबिवली मधला जो हा काही वाद आहे तो आता उफाळून आला। त्यामुळे या वादाची परिणती कशी होते आणि एकंदर या घटनेच्या संदर्भात काय कारवाई होते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दडपशाही आहे, पोलिसांना माहित नाही कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहित नाही, पण आज जी कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे। आणि हे कारवाई आणि आजारी असताना, बीपी वाढलेला असताना, हार्टचे त्रास असताना, ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे। म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध आमचे जे 2 उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे। जर काही दुर्घटना घडली, काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे। हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं, मला बाहेरून कळालं, मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला सांगितलं की हे काय आणि का सत्तेचा गैरउपयोग का करताय? सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवली आहे। आमच्या समोर आता प्रश्न उभा राहिलाय, खरोखर निवडणुका ह्या
म्हणजे निरपेक्ष होतील का? हे काय चाललंय? अक्षरशः 190च्या वरती बीपी आहे, त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून? ऍडमिट असताना अटक कशी काय दाखवतात? आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना, आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल, अत्यंत बिकट. सगळ्या महिला कुटुंबाची अवस्था बघा काय आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? पोलीस कोणासाठी काम करतायत? याच्यातून कळलं पाहिजे नक्की. म्हणजे कालपासून तुम्ही दाखवतात पैसे वाटणारे सुटून जात आहेत, निर्दोष मुक्तता होते, आणि ज्यांनी पकडून दिलं, ज्यांनी पैसे वाटणाऱ्यांना पकडून दिलं, त्यांची ही अवस्था आज मारून टाकतायत. म्हणजे अक्षरशः त्यांना परिस्थिती आज अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.